नित्य सहाय करणाऱ्या मातेची भक्ती. पवित्र कोणही, पवित्र कोणही, तिचे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. नित्य सहाय करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. नित्य सहाय करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. नित्य सहाय करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. प्रार्थनेचा हेतू नित्य सहाय्य मिळावे म्हणून. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिये, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करण्याचा आणि इतरांना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य लाभावे, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझी माता मरिया हिच्या एका शब्दासाठी तू गालिलातील काना येथे पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा सन्मान करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांची मध्यस्थीने आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहाप्रसंगी व मर्त्यसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आम्ही तुझा धावा करतो. आम्हाला सहाय्य कर. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझसमोर गुढे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. नैराश्य आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. अनेकदा आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. आम्ही दुःखातून मुक्त व्हावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यशाली मध्यस्थीवर अवलंबून ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. हेतू वाचन आणि आभारस्तवन. आता आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी थोड्या वेळ प्रार्थना करूया. लोकसमुदायाचे आव्हान. हेतू आपण प्रार्थना करूया. आपले पोप, बिशप, फादर्स व आपल्या देशाचे व समाजाचे सर्व कार्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत
ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावीत म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सहानुभूतीने संकटग्रस्तांच्या गरजा ओळखण्यासाठी व सद्विवेक बुद्धीने आम्ही कृतिशील बनावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. परमेश्वराच्या निर्मितीची आम्ही काळजी घ्यावी व तिचे संरक्षण करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. गर्भधारणेपासून नैसर्गिक मृत्यूपर्यंत मानवी प्रतिष्ठेचे आणि जीवनाच्या पावित्र्याचे आम्ही संवर्धन व संरक्षण करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या नवीनाच्या सर्व हेतूंमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभावे व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हावेत म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या वैयक्तिक गरजा आपण शांतपणे नित्य सहायक मातेकडे सोपूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. ख्रिस्त सभेच्या साक्रामेंताद्वारे मिळालेल्या सर्व कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. पवित्र मरियाच्या मध्यस्थीने परमेश्वराने आपल्या विनंत्या मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. क्षणभर शांत राहूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. अमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या तुझ्या सेवकांकडे पहा. ज्यांना तू निर्माण केले आहेस त्यांचा सांभाळ कर आणि त्यांना पुनरुज्जीवित कर, म्हणजे आमच्या दुःख कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्हाला लवकरच स्वास्थ्य मिळेल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ असू. आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असू. आम्हाला मार्गदर्शन करावयास तो आमच्या समोर असू. आमचा सांभाळ करावयास तो आमच्या पाठीशी असू. आम्हाला आशीर्वाद द्यावयास तो आम्हावर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देवो. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून आम्हाला मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू मध्यस्थी करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. येशू, आमचे तारण तुझ्या हातामध्ये आहे. आम्ही देखील तुझ्या हातात आहोत. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्याने आहेस. तू आमच्या बाजूनी आहेस, म्हणून आमचा तारणारा तुझा पुत्र येशू, आमचा बंधू, ह्याला भेटण्याची आम्ही वाट पाहत आहोत.
आम्हाला एकच भीती वाटते की मोहासमयी तुझा धावा करण्याचा आम्हाला विसर पडेल आणि आमची हरवलेल्या लेकरांमध्ये गणती होईल. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या प्रभावी मध्यस्थीने आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, कायम चिकाटी आणि सतत तुझकडे धाव घेण्याची कृपा तू आमच्यासाठी मिळव. महान नमोकृपापूर्ण मरिये, आता मरियेची स्तुती करण्यासाठी सर्व युगातील लोकांशी एकचित्त होऊन तिच्या सामर्थ्यशाली संरक्षणाचा आश्रय घेऊया. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे देवाच्या पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपली माता मरिया आम्हाला दिली आहेस. प्रत्येक क्षणी आम्हाला मदत करण्यासाठी तयार असणाऱ्या ह्या मातेच्या आश्चर्यकारक आयकन प्रतिमेला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणदायी फळाचा आनंद सतत लाभू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमीन. येशू तू माझा साथी, येशू तू माझा संगाती, असता निरंतर तू पाठी, मजला कशाची न भीती. येशू तू माझा साथी, प्रेमदायी तू मुक्ती प्रदाता, येशू तू भाग्य विदाता. प्रेमदायी तू मुक्ती प्रदाता, येशू तू भाग्य विदाता. येशू तू भाग्य विदाता. येशू तू माझा साथी, येशू तू माझा संगाती, असता निरंतर तू पाठी, मजला कशाची न भीती.